आता बातमी आहे पुण्यातून. पुण्यातील सोनाई डेअरीवर एफडीएची छापेमारीची माहिती दडवल्याचा संशय अधिकारी भोगावले यांनी माहिती लपवत असल्याचा आरोप केलेला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध सोनाई डेअरीवरती एफडीएकडून अनेक दिवसांपासून छापेमारी सुरू आहे, परंतु या सगळ्या छापेमारीची माहिती एफडीएकडून दडवली जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. एफडीएचे पुणे विभागाचे अधिकारी भोगावले या संदर्भातील माहिती लपवत असल्याचा आरोप आहे, परंतु स्वतः आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भातील कारवाई झाल्यानंतर आम्ही माहिती देऊ असं सांगितलंय. त्या संदर्भात भोगावले आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे यांनी. पाहूयात. 200 रुपयाची हळद पकडली तिथं, त्याची माहिती प्रेस घेऊन देता. तासभर किती दिवस छापा टाकत होता, सगळी कारवाई चालू होती. माहिती काय देणार तुम्ही? सेंट्रल कधी देणार आहे पोलीस तुम्ही? दाबताय सोनायचं का? दाबायचं नाही, पोलीस तपास चालू आहे. त्याच्यामध्ये काय पोलीस तपास चालू आहे? तुमच्याकडून काय कारवाई झाली? पोलिसांकडून काय कारवाई? दबावचा भाग नाही. तुम्ही छोट्या सरांकडनं गोयल यांच्या दुकानावरची कारवाई तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर घेता. छोट्या आस्थापनाची माहिती देता, मोठ्या आस्थापना जे आहेत सर आहेत. तुम्ही काय देत नाही माहिती? सर आल्या सरांकडनं घ्या ना तुम्ही. नाही, सरांकडून सर म्हटले पुणे डिव्हिजन कडून घ्या. ठीक आहे, ते आल्यानंतर तुम्ही कधी देणार माहिती? ते आल्यानंतर देतो ना डिटेल. सर लक्षात घ्या, तुम्ही जी कारवाई केलेली आहे तीच माहिती विचारत आहे. सांगा काय का माहिती? त्याबाबत डिटेल सोनाईचा दबाव आहे का तुमच्यावर? नाही, बिलकुल दबाव काय? कोणाचाच किती नाही. दिवस कारवाई झाली? काय तुम्ही सॅम्पल घेतलं? पोलीस केस काय आहे? काय केस आहे तिथं? सरांशी बोललो. तुम्ही सांगा. त्याच्यानंतर ह्याला दाबून डिटेल- नका, ह्याला दाबून नका. तुम्ही ऑन एअर लाईव्ह हा, हा. आहेत. लक्षात ठेवा सर, तुम्ही माझा फोन उचलत नाही. सोन्यावरती किती दिवस कारवाई झाली? मोठ्या आस्थापनाची माहिती तुम्ही का देत नाही? ठीक आहे, सर आल्यानंतर मी सरांना माहिती घेतो आणि मग सरांनी सांगितलं तुम्ही कारवाई केली, सरांकडून माहिती कसं काय घेणार? त्यामध्ये पोलीस तपास चालू आहे. काय तपास चालू? सांगा ना. तपास करून पोलिसांना द्या. तपास चालू आहे. आता न्यायालयात काय- आरोपी काय? सादर केले जातात. त्यामध्ये जे काय काही नेमकी pending तुमच्याकडून काय कारवाई झाली ती प्राथमिक माहिती सांगा. आहे, सरांकडनं सर, तुम्ही तुमचा दबाव आहे का? दबावचा भाग नाही. सोनाईवाल्यांचा दबाव आहे नाही, कुणाचा दबाव नाही. आम्ही छोट्या कुणाचा दबावाला आस्थापनाची तुम्हाला माहिती तुम्ही एवढे देता, सगळे मी सेंट्रल देतो ना. कधी देणार आहे? सरांकडनं जे तुम्ही दाबलाय असे नाही, तुमचा नाही, थेट बिलकुल आरोप आहे. सोनाईचं जी कारवाई झाली तुम्ही ते प्रकरण दाबलात. मोठ्या आस्थापनाचं प्रकरण तुम्ही दाबता. छोट्या गोयलवरती कारवाई झाली, मार्केट यार्डची हळदीवरती, त्याची माहिती तुम्ही तासभर प्रेस घेऊन देता, इतर माध्यमाला बोलवून घेऊन देता. याचा अर्थ काय समजायचा? काय डिटेल देतो थांबा. कधी? सरांशी बोलतो लगेच. सरांशीच बोललो. सरांशी बोलल्यानंतर देतो डिटेल. ठीक. तुमच्यावरती थेट दबाव आहे का सोनाईवाल्यांचा? तुम्ही हे बघा, हे असं विनाकारण काही विनाकारण नाही. तुमची डिटेल कारवाईची माहिती, कारवाई वैयक्तिक माहिती मागत नाही कारवाई तुम्हाला. आहे. तुमची वैयक्तिक माहिती असं मागत विनाकारण नाही. एक गोष्ट मी particular- पर्सनल माहिती मागत नाही, कामाचा भाग विचारतोय. आपण बघू शकता एफडीएचे अधिकारी अक्षरशः या ठिकाणून पळून गेलेले आहेत. छोट्या आस्थापनाची कारवाई झाल्यानंतर एफडीएचे अधिकारी पत्रकार परिषद घेऊन त्याची सगळी माहिती देतात, परंतु पुणे जिल्ह्यातील इंदापूर इथल्या सोनाई डेअरीवरती त्यांनी कारवाई केली आणि ही सगळी कारवाई दाबण्याचा प्रयत्न या सगळ्या एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. खरं तर कर्तव्यदक्ष आयुक्त तुकारामजी मुंढे आहेत, परंतु त्यांच्या खालची जी टीम बघताय तुम्ही कशा पद्धतीनं पळून जाते. पुणे विभागाचे जे एफडीएचे अधिकारी आहेत, अक्षरशः मोठ्या आस्थापनाला पाठीशी घातलं जातं आणि ज्या छोट्या आस्थापना आहेत त्या छोट्या आस्थापनावरती कारवाई झाल्यानंतर त्याची मोठी पत्रकार परिषद घेऊन त्याची माहिती दिली जाते, परंतु पुणे जिल्ह्यातील सोनाई डेअरी असो आणि आणखीन 2 मोठ्या ज्या संस्था आहेत त्या भेसळयुक्त आढळल्या, त्यांच्यावरती कारवाई झाली, परंतु एफडीए कडून याची माहिती माध्यमाला दिली जात नाही, ती टाळाटाळ केली जाते. अहो, तुमच्याकडून फार चांगलं काम चालू आहे, पण तुमचे जे कनिष्ठ अधिकारी आहेत ना सर, मी फक्त बोलतो सर, सोनाईचा इश्यू सर काहीच माहिती दिली जाते. इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट होईल त्यावेळेस त्याचं उत्तर दिलं. इन्व्हेस्टिगेशन आऊन काय? काय माहिती चालू आहे? नो, इन्व्हेस्टिगेशनची प्राथमिक माहिती कधीच नसते. सर आपल्याकडून इन्व्हेस्टिगेशनची 8 ते 10 दिवस कारवाई चालू होती. आहे. किती दिवस चालेल? सर काय नो संशय होतो? नो होल्ड ऑन. छोट्या डोंट पुश छोट्या आस्थापनाची कारवाईची माहिती येते सर, नो. मोठ्याची काही येत नाही I सर. think त्यांचा you are- दबाव आहे का सर? सोनाईवाल्यांचा दबाव आहे का सर? ओके, झाला प्रश्न तुमचा. हो, सर. आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. सर ज्या मोमेंटला इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट जी. होईल त्यावेळेस आम्ही माहिती देऊ. प्राथमिक काय माहिती सर? प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन मध्ये अर्धी माहिती द्यायची नसते. सोन्यावर आपण कारवाई केली, नेमकं कुठल्या निकषावर केली, काय झालं ते सगळे येईल ना, प्राथमिक माहिती सगळं येईल आपल्याकडे. सर काय संशय No, no, होतोय? no. तुमच्याबद्दल काय खूप आदर आहे, नाही. तुमच्या कामाबद्दल आदर आहे, पण उत्तर- खालचे जे तुमचे अधिकारी आहेत No, ना, no, no. प्रचंड दबाव टाकले आय जातात थिंक माध्यमावरती. आय टूक अ छोट्यावरती प्रेस नाही. कम्प्लीट झाल्यानंतर माहिती भेटेल. कारण तुषार समी चंद्रशेखर भांगे, लोकशाही न्यूज, पुणे. लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.